स्वामी समर्थ. वेलकम टू माय चॅनल. हा व्हिडिओ गुरुवारचा येत आहे तुम्हाला मैत्रिणी. चला गुरुवार आहे, आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करणार आहोत. श्री स्वामी समर्थ जप म्हणत पाण्याने अभिषेक करायचा व नंतर दुधाने अभिषेक करायचा किंवा पंचामृताने अभिषेक करायचा. दर गुरुवारी पौर्णिमा अमावस्या या दिवशी अभिषेक केलाच पाहिजे महाराजांचा. आपल्या घरावर येणारे संकट येत नसतात आणि महाराज आपल्याला आशीर्वाद देतात. सकाळी तुळसामातेची व उंबरठ्याची पूजा झालेली होती. नंतर मी देवघरातली देवांची पूजा करून घेतली व महाराजांचा अभिषेक करून घेत आहेत, कारण की अभिषेक करायला खूप वेळ लागतो. गुरुवारी शक्यतो पिवळे वस्त्रे परिधान करावे व हळदीचा टिळा लावावा व आपल्या अंघोळीच्या पानामध्ये चिमूटभर हळद टाकावे. याने आपले गुरुबळ मजबूत होते व येणाऱ्या अडचणी संपतात. आता महाराजांचा अभिषेक झालेला आहे. आपण महाराजांना अत्तर लावून घेणार आहोत व अष्टगंध लावणार आहोत. श्री स्वामी चरित्र सारामृत हे पूर्ण अध्याय वाचावेत. शक्यतो गुरुवारी नाही जमल्यास 1 ते 3 अध्याय वाचावे व 11 माळी स्वामी समर्थ जप करावा. श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ श्री स्वामी सेवा मार्गातील नित्य उपासनेचा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. या अमृतुल्य ग्रंथात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा अद्भुत लीलांपैकी काही लीलांचा समावेश यात केलेला आहे. या ग्रंथांचा 108 पारायण केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात व कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. या ग्रंथाचे एकूण 21 अध्याय असून प्रत्येक सेवेकऱ्याने दररोज नित्य सेवेत या ग्रंथाचे क्रमशः 3 अध्याय किंवा 1 अध्याय तरी रोज दिवसातून केव्हाही वाचन करावे. आता आपण गुरुवार आहे, सकाळी स्वामी समर्थ व सकाळची आरती करून घेणार आहोत. गुरुवारी शक्यतो होत असेल तर पिवळे वस्त्रे परिधान करावे. गुरुवारी आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ करायचा, त्याच्यावर हळदीचे लेपन करा. नाही जमल्यास 2 कडेला हळदीच्या रेघा मारा. गुरुवारी गुरुचरित्राचा 14 व 18 अध्याय वाचावा. गुरुवारी 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. स्वामी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यावा. गुरुवारी महाराजांना नैवेद्य दाखवावा. 15 ते 20 मिनिटं ठेवून तो घरातील सर्व सदस्यांनी खा. नैवेद्य रोज जर दाखवला तर फारच उत्तम. रोज जमत नसेल तर गुरुवारी महाराजांना नैवेद्य नक्की दाखवा. गुरुवारी तुळशीला गाईचे कच्चे दूध वा विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे. गोड फुटाणे दान करावे. एखाद्या गरीबाला जेवू घालावे. असे केल्यास आपल्यावरती गुरूंचा खूप आशीर्वाद राहतो. बघा, इथे आता आपली गुरुवारची पूजा झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.